राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. तर चला, आज पाऊस थोडासा उघडला आहे, तर म्हटलं आज चक्कर मारू 15-20 मिनटं. असे मी मारतच होते, पण पाऊस चालू असल्यामुळे मारता येत नव्हत्या. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, डॉक्टर पण म्हणे चक्कर मारा, थोडं फरक पडतं चक्कर मारल्यावर. वयाच्या मानाने आले खाली चक्कर मारून, झाडांना पाणी घातलं. मेहंदी लावायची होती, भरपूर दिवसापासून लावूनच होईना गेली. मेहंदी भिजू घातली, मेहंदी लावून घेतली डोक्याला. आता थोडंसं योगा करून घेते. योगा अर्धा तास करत राहते मैत्रिणी मी रोज. मैत्रिणी त्याला आज ऊन पडले, थोडीशी मस्त छान उघडलाय पाऊस. तर मग म्हटलं आता ना कपडे धुवून टाकते. माझे साड्या आहे 2-4, तर ते साड्या धुवून टाकते आणि नंतर डोकं धुवून घेते. त्याच्यानंतर किचन वाटा आवरून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते. मग भाजीपाला आणायला पण जायचं. आज दुकानात माल संपलेला आहे, मालाची लिस्ट करायची. भरपूर दिवसापासून मला वेळ भेटाना, खूप माल संपलेला दुकानामधला. तर ते आज ना लिस्ट पण करावं लागणार आहे. उद्या मला माल घ्यायला पण जायचं आहे. आता तुम्ही म्हणता स्वतःच सांगतात तर स्वतःच्याच जीवावर सरी जिम्मेदारी आहे, म्हणून सांगावं लागतं. कारण दीपकला माल घ्यायला पाठवलं का मैत्रिणीने, दीपक काय करतो, एक वस्तू आणतं एक नाही आणि ती एक वस्तू आणतं एक नाही. मी जर माल घ्यायला गेले ना, धुंडून मुंडून सापडून सुपडून ह्या दुकानात नाही भेटली तर त्या दुकानातून नाही भेटली तर ह्या दुकानातून मी घेऊन येते. पण माझ्या दुकानातलं गिऱ्हाईक मी वापस जाऊ देत नाही. कारण एकदा गिऱ्हाईक वापस गेलं का मग नंतर गिऱ्हाईक तुटून जातं. आणि गिऱ्हाईकाला वेळेवर वस्तू भेटली का तर मग त्यांना असं वाटतं इकडं तिकडं नाही जावं लागत. मैत्रिणी मला फोन येते, एक मैत्रिणीनं फोन येऊ लागला. बचत गटाचा हप्ता भरायचा आहे आज. कारण बचत गटाचे ना 25 ते 30 तारखेपर्यंत भरावं लागते. तर मग मी कालच सगळ्यांना फोन करून दिला होता, ज्याला ज्याला पैसे दिलेले बचत गटावरचे उचलून. तर मग त्यांना काल फोन केला होता, म्हटलं हप्ता भरायचा उद्या. तर मग म्हणून त्या बचत गटावाल्या पोरीचा फोन येऊ लागला. म्हणे पैसे किती टाकायचे, तर म्हटलं एवढं एवढं टाक. त्या बाई हे पण सांभाळावं लागतं, बचत गट सांभाळावं लागते. मैत्रिणी बचत गटाचे खरंच, बचत गट जर चांगला चालवला ना तर आपल्याला कमी दरामध्ये लोन पण भेटतं बचत गटाचं. आणि केलं पाहिजे, कारण घेतलं पाहिजे, सगळं व्यवस्थित केलं पाहिजे, वेळेवरनं सगळं झालं पाहिजे. तर माणूस न काही पण करू शकतो. तुम्हाला मी सांगते, आम्हाला एवढं मोठं लोन भेटलं गटावर. आता ते मी सोशल मीडियावर आहे म्हणून सांगणार नाही किती भेटलं. तर माझ्या गटातल्या बायाला दिलं मी आणि बाकीचं मी घेऊन घेतलं. तर त्या लोनमुळं माझं खूप मोठं काम झालं, खूप मोठं. तर चला ठीक आहे. आणि वेळेवर मग कुठले काम आपल्याला वेळेवर करावं लागतात, काळजीपूर्वक करावं लागतात, भरावं लागतं वेळेवर हप्ते. तर मग आपल्याला बँक किती लोन देते. मला इतके बँकेचे फोन येत आहे आता, कुठून हे सगळं माझ्याच नावावर आहे ना, दुकानाचं फोनपे वगैरे. आता क्रेडिट बघून ना इतकी लोनची ऑफर आहे मला, कुठून 4 लाखाची, कुठून 5 लाखाची, कुठून 10 लाखाची, खूप ऑफर आहे. पण मग आता गरज नाही आहे मला लोनची, त्याच्यामुळे मी घेत नाही. आणि आपल्याला बघा जेव्हा गरज पडते तेव्हा आपण याच्या एखाद्याकडे म्हणतो दे ना बाबा पैसे, दे ना बाबा पैसे. तर म्हणून मी म्हणते असते, आधी पेरलं का नंतर उगवतं. आपलं जर आधी स्वतःचं क्रेडिट बनवलं का तर बँकासुद्धा मजबूर होत्यात आपल्याला लोन द्यायला. बँकेचे मला इतके फोन येते, तर तुम्हाला लोनची ऑफर आहे घ्या, लोनची ऑफर आहे घ्या. तर मी म्हणत असते नाही बाबा, मला आता गरज नाही लोनची. जेव्हा गरज पडेल ना तेव्हा मला कपडे धुवायला बसले तर पाणी गेलं. आता मोटर कोणी चालू केली का नाही बघावं लागेल, नाही तर मग मला जावं लागेल खाली चालू करायला. हे असे कामं आहे. आणि मला ना कालच्या व्हिडिओला कमेंट होती, आमच्या इथंच राहत होते त्या ताई सोसायटीमध्ये, आता त्या दुसरीकडे राहायला गेले आहे, नेनाबाई म्हणून आहे. तर त्यांची कमेंट होती सुनबाई घेऊन या. नेनाबाई सुनबाई आणायची आहे, तुम्ही असाल तर एखादी पोरगी बघा दीपकसाठी आपल्या. कारण आता तुम्हाला सून भेटून गेली, मला भेटाना झाली आणि कोणावर विश्वास ठेवायचा. सुनबाईची तर मला आत्ता गरज आहे. एवढे कामं तुम्ही बघतात ना, आणि तुम्हाला माहीत आहे तुम्ही इथं राहिलेले. माझ्यासाठी सून बघा आणि दीपकसाठी बायको बघा. तुम्हाला मी सांगते, तुमची कमेंट वाचली मी, सुनबाई घेऊन या, काम खूप आहे. तर खरंच आहे, पण मग पोरी कोणावर विश्वास ठेवायचा. आजकाल पोरी विश्वासाच्या नाही राहिल्या. आपण ऐकायलो ना इंस्टाग्रामवर कोण कोणाला ढकलून द्यायला डोंगरावरून, तर कोण काय करायले, तर कोण काय करायला लागले. त्याच्यामुळं भीती पण वाटायली कुठली पोरगी. देवारा, मला देवाऱ्याची कमेंट होती काल की देवारा बनवा, देवारा बनवायचा आहे. मैत्रिणींना असं झालं, देवारा बनवायचा होता फर्निचरवाल्याकडून, पण मग मला माहीत नव्हतं तो फर्निचरवाला देवारा नाही बनवत. तर त्याला मी म्हटलं अरे भाऊ देवारा बनवायचा आहे. तर तो म्हणे मी नाही बनवत म्हणे देवारा, तुम्ही एखादा देवारा जो बनवताय ना त्याच्याकडून देवारा बनवून घ्या. तर मग आता इथं ना देवारा पण बनवायचा आहे, मस्त छान असा बनवून घेणार आहे मी मोठा देवारा. आता ही रॅक नाही, रॅक तर असं वाटते काही कामाची नाही, किती मोठी रॅक आहे बघा ना. आणि एवढी मोठी जागा पण सुटली मैत्रिणींनो, इथं पण एवढी मोठी जागा सुटली.
तर तेव्हा लक्षात नाही आलं, तेव्हा राहायला नव्हते आले ना डबे कसे ठेवायचे काय ठेवायचे. नाही तर तेव्हाच मग मी तोडफोड करून, जेव्हा माझं घराचं काम चालू होतं तोडफोड करून ना मी ना रॅक छान बनवून घेतली असती, छोटीशी घेतली असते अशी, आणि कप्पे जास्त केले असते तर अजूनच मग भांडे डबे वगैरे बसले असते. तर आता काय करावं काही समजा ना. मग देवारा पण छान इकडं असा आला असता, इकडं ते एवढा रस्त्यात नसता आला. बनवायचं आहे ताई, बनवल. बघल या रॅकीचं जर मी तोडून फोडून जर करायचं जर म्हटलं ना, तोडून फोडून म्हणजे काही नाही, हे इकडून इतके हे काढायचं आणि इकडे इतकं सारायचं, इथून अशी छोटीशी छान मस्त रॅक बनवून घेणार आणि अजून इथे एक कप्पा टाकून घेणार, इथे एक टप्पा म्हणजे डब्याच्या हिशोबाने डबे लावून डब्याच्या हिशोबाने असे कप्पे बनवून घेईल. जागा पण मोकळी होईल भरपूर, देवारा पण इकडे येईल. तर बघते मागं मोरे केली वाटतं कोणीतरी मोटर चालू, पाणी आले हळूहळू. बघा कपडे धुवून घेते आधी मस्त, कपडे धुतले का छान वाटतं. दीपकला फोन केला, म्हणलं नाश्ता करून जाय, रात्रीची खिचडी होती मसाले भात केलेला तर खाल्ला त्याने. मी इकडे बघा आले, मला वाटलं पाऊसच यायला. मी एवढं माझ्यावरती ना दुसऱ्या मजल्यावर केरलाच्या भाभी राहतात, त्यांनी खूप झाडं लावलेली गॅलरीमध्ये, तर त्या झाडांना पाणी घालू लागले, मग ते खाली पाणी पडू लागलं. तर मला असं वाटलं पाऊस, सकाळी खूप चांगलं ऊन पडलं होतं म्हणून एवढ्या मोठ्या साड्या धुतल्या, पण आता आभाळ भरून आलं, एवढं पावसाचं वातावरण झालं आहे. पण टाकून जाते भिजू राहू. तर चला स्वयंपाक पण करायचा होता, खूप उशीर झाला, स्वयंपाकाचं टेन्शन, रोज भाज्या काय करावं. 2-3 वांगे पडलेले होते, म्हटलं आता वांगच बनवू. आणि मैत्रिणींनो वांगे इतके छान भेटले होते मला, त्या दिवशी मी आणलेले. तर आज वेगळ्या पद्धतीने वांगं बनवलं मी, रोज रोज तेच बनवून खारं किंवा काळ्या मसाल्याचं. पण हे वांगं आहे ना, जेव्हा मी खाईल ना त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगन कसं झालं. तर आता बारीक गॅस करून ना वांग्याची भाजी ना आपण गॅसवर ठेवून देऊ. मैत्रिणी त्याला आता 2 मिनटं जराशी बसले, म्हटलं 2 मिनटं बसते, भाजी शिजते. पीठ मळून ठेवलं, छान छान पीठ मुरलं का पोळ्यानं चपात्या चांगल्या येते, आता कडक होत नाहीत. आणि तेल लावून केसांना छान मालिश करून ठेवते, मेहंदी लावलेली होती ना, डोकं धुतलं. तर मग आता ना काय करणार, तेल लावून छान मालिश करणार. आणि आमच्या सोसायटीच्या शेजारी एक सोसायटी आहे, तिथं ना एका मुलाचं लग्न झालेले, तर तिथं सत्यनारायणाची पूजा आहे, तर तिथं पण मला बोलवलेलं आहे सत्यनारायणच्या प्रसादाला. तर तिकडं पण जायचं आहे. तर आपण ना आता चपात्या करून घेऊ, पटापटा तयार होऊ आणि तिकडं पण जाऊ आपण सत्यनारायणच्या प्रसादाला. कारण मी दुकानामुळं कोण मैत्रीण मी झाले तयार, मला तयार व्हायला काही वेळ लागत नाही, नुसतं केस विसरायचे राहता माझे. आणि आता केस ओलले बघा, तेल लावून मालिश केली छान मस्त. आणि मी चेहऱ्याला वगैरे काहीच लावत नाही. तुम्ही पाहिलं ना मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मला 2-3 पोरी दुकानं येतात, त्या नेहमी विचारतात तुम्ही चेहऱ्यांना काय लावता, चेहऱ्याला काय लावता. मी चेहऱ्याला काहीच लावत नाही मित्र, पावडर नाही, क्रीम नाही, काय नाही. कुठे जायचं झालं का मला पटकन फक्त माझे केस विसरायचे राहतात, साडी नेसायची राहते. तर साडी नेसली वगैरे, चला ठीक आहे. ब्लाऊजनं लूज होत आहे आता ना, तब्येत कमी जास्त झाली का तर ब्लाऊजचा खूप प्रॉब्लेम येतं. आता तब्येत पहिली माझी खूप जाडी होती, इथं इथं असं जाडं होतं ना, तर त्याच्यामुळं ना खूप ब्लाऊज आता ना लूज झाले. बारीक केलं ना योगा करून, कोमट पाणी पिऊन. तर चला ठीक आहे मैत्रिणींना, आता जेव्हा आपण प्रसादाचे ठीक. चला मैत्रीण निघाले मी, आणि मी पहिल्या मजल्यावर राहायला आले म्हणून चढाई उतरायचं आता काही टेन्शन राहिलं नाही. आणि पाऊस पण छान उघडला. पण आता त्यांचं घर मला माहीत नाही, विचारित जाते. मी पण पहिल्यांदाच आले त्यांच्या घरी. तर चला ठीक. मैत्रीण मी आले बघा इथं सत्यनारायणाच्या पूजेला. ती नवरी आहे छान आहे, नवरीचा स्वभाव पण छान आहे. तर चला आपण आता प्रसाद घेऊ. ही नवरीच्या सासूबाई आहे, नवरीची ननंद आहे, नवरीचे बसा ना. आहे ना, तुम्हाला काय वरती यावं मैत्रीण चला आता जेवण करायचे, जेवण राहिले. दीपक येत आहे, दीपकचा फोन आली का नाही आई तिथून. तर मग म्हटलं आले बाबा ये लवकर जेवण करून घेऊ. तर तुम्हाला मी सांगते, तिथे एक ताई भेटले मला, त्या ताईनं माळेविरीत का तिकडं कुठं तर राहत आता. तर त्या प्रसादाला आलेल्या होत्या. तर त्या माझ्या इंस्टावर व्हिडिओ बघतात, तर त्या म्हणे खूप छान, तर तुमच्याकडून भरपूर काही शिकायसारखं आहे. तर खरंच खूप तुम्हाला मानलं पाहिजे. आणि जसं रिअल आहे तसंच तुम्ही दाखवता म्हणे, व्हिडिओ टाकता की असं नाही की नटलं पाहिजे, खेटलं पाहिजे, नटून खेटूनच चांगलं दाखवलं पाहिजे. तुम्ही गाऊनवर असल्या गाऊनवर जसं असेल तसं व्हिडिओ टाकता, तर ते आम्हाला खूप आवडतात म्हणे. तर म्हटलं चला काही ना काही काय होईना, मला म्हणजे हळूहळू लोकांपर्यंत पोहोचायला मैत्रिणींना आणि ऐकायला भेटायला चांगलं.
तर आता कसं काही काही कमेंट नाही करते, काही काहींना कमेंट नाही करू वाटत. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगते मला कमेंट करत जा की माझे व्हिडिओ कसे राहतेत, चांगले राहतेत, कसे राहतेत. मी तसं टाकायचा प्रयत्न करत जाईल आणि मी माझ्या जीवना आधारितच टाकते. रिअल जे आहे ते असं आहे ते आहे, मी दाखवायचा प्रयत्न करत नाही मैत्रिणींनो. जे माझ्या जीवनात चालू राहते ते भरपूर काही राहतं. माणसाच्या जीवनामध्ये सुख राहतं, दुःख राहतं आणि मी काही एवढे दुःखाचे व्हिडिओ टाकत नाही, सगळे असे जे रेले ते टाकत राहते. तर चला ठीक आहे. दीपक आला बघा, माझे गणपती बाप्पा खूप छान. तर चला आता आम्ही जेवण करू, दोघं माहिले का जराशी आराम करते. दुकानात जायचे, खूप दुकानात आज काम आहे, लिस्ट बनवायची, उद्या मला नाशिक जाय. या मैत्रीण जेवायला आम्ही जेवण करतोय. वांग्याची भाजी अशी करून बघा, खूप छान लागायला लागली. थोडीशी तिखट पाहिजे होती पण मग बारी झाली. चालू चालू वांग्याची भाजी केली मी. अशी करून बघायची एकदा. मी तिची रेसिपी टाकली नाही आणि सांगत मी काय काय टाकलं त्या भाजीला. तर खूप छान लागायला लागली. भाजी चांगली आहे. चांगला लागली आज. त्या दिवशी खारं वांग खाल्लंच नाही त्याने. आज मी म्हटलं खाते का नाही, की आज एवढी केली चांगली लागली. तर आज म्हणायला चांगली लागायला लागली. अशी वांग्याची भाजी मीच पहिल्यांदा केली म्हणून तुम्हाला रेसिपी सांगितली नाही, दाखवली नाही. तर चला मी तुम्हाला सांगते. कच्चं खोबरं, लसूण, अद्रक, काळा मसाला थोडंसं, आंबारीचा कांदा लसूण मसाला थोडंसं, हळद, लाल मिरची पावडर, थोडंसं शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर हे टाकून ना अशी भाजी करा. खूप चवदार खमंग लागायली. पडले होते जराशी पण झोप येईना झाली. कामं एवढे पडले ना तर त्याच्यामुळं ना पडले तर काही झोप नाही आली, काय नाही. फक्त झोपलेले त्याच्या बेडरूममध्ये त्याला आवाज येते 5 वाजले म्हणते दुकानात जाय. हे पोरा पोरा, हे पोरा पोरा, मग ग्रुप झोप लागली वाटतं त्याला. उठ ना, 5 वाजले. हा मी वरी चालले कपडे काढायला. 5 वाजल्यावरून एक बाई राहते आता, त्यांचं माझं जमतं जराशी. तर त्यांना माहिती नाही मग खूप कामं राहते. तर मग त्यांनी काय केलं, सगळ्या कपड्याच्या घड्या वगैरे घालून पिल्या वाळलेले होते ना कपडे, तर गेले आणि उचलून आणले. मग असं राहते. त्यांना माहिती आहे मग खूप कामं राहते, खूप धावपळ राहते. त्या बघत त्या व्हिडिओ बघत येतात आणि असंही त्यांना माहिती आहे ना. पहिले आम्ही 4थीवर राहायचं ना, आता त्या 5वीवर राहते. आता त्यांचं 5वीवर स्वतःचं आहे. हे चालला तर चालला तो. आता मी जाते चहा पिऊन. तर मैत्रिणीनं असं त्यांना माहिती आहे ना, त्यांच्याकडे खूप धावपळ राहते, खूप कामं राहते. तर कपड्याच्या त्यांनी घड्या बिड्या सगळ्या घालून ठेवल्या होत्या. वरी गेले आणि उचलून घेऊन आले. पाऊस येऊ लागला, त्यामुळे 2-4 थेंब येऊ लागले. तर चला ठीक आहे. आंधळं काय मागते डोळे. मी काही कोणाला त्रास देत नाही मैत्रिणी. माझा स्वभाव असा आहे, मी कोणाला त्रास बिरास देत नाही, काहीच देत नाही. मी कोणाचं पटकन असं मन दुखवत नाही, मला आवडत नाही. तर चला ठीक आहे. म्हणून हे लोकांच्या दिलावर राज करायला लागले. आणि खरं तर खरंच बोलणार, जे आहे ते तोंडावर बोलणार. माघारी कधी कोणाचं नाव घेणार नाही. जे खरं आहे मग ते तोंडावर बोलत, समोरच्यावर राग आला तरी चालत. म्हणतात ना खरं बोललेले सगळे महिना राग येते. तर चला ठीक आहे. मग पसारा बिसारा काहीच आवरला नव्हता, किचन वाटत तसंच होता. तर आता मी ना चहा करून पिते, हे असंच राहू देते. आणि दुकानात खूप काम आहे. कावर पाळली काय भावाने? हे कावर पाळली हा चेहरा खराब दिसतो. फुल लावून दिलं बघा या पोरीनं, बघा माझ्यावर या पोरीनं फुल लावून दिलं मला. मी तर फुल लावलं बघा. कुठं लावायचं राहतं फुल आणि फुल कुठं लावलं. तर पोरी असं ना माझ्या संग असं करते. आता बघा काय करणार आहे आता. बघा बघा बघू शकते बघा बघा. तर चला मैत्रिणींना, जिंदगी हसके जीव म्हणतात ना, तर बिंदास जिंदगी जगली पाहिजे. मस्त सगळ्यांच्या मनात घर केलं पाहिजे. बघा या पोरीनं माझं फुल लावलं. आता असंच फुल राहू देते. काय बघा फुल पाहिजे. काय झालं अगं इथं तर घुसून दे ना असं पाठीमाग. धर तेल लावलंय आज मी डोक्याला. बंद करा. त्याला काय होतं. भाजीपाला घ्यायला जायचं, पाऊस आला
इकडं गोडांमध्ये महिना झाला मी आले नव्हते चेक करायला काय पडलं आहे माल काय नाही. आता उद्या माल आणायला जायचं आहे तर इकडं पण बघावं लागतं काय पडलं काय नाही. तर काय मैत्रिणीनं इतकं नुकसान आहे काय सांगा. यूट्यूब चॅनल खोलून ना डोक्याला ताण झाला आहे. बघा या हागीच किती दिवसापासून पडले बघा ही या बाई इथं तसंच पडलं हे कोपऱ्यात. हे बघ हागीच पाहिजे घे तिकडं हे त्याच्यात काय आहे? बघ हागीच बघा मैत्रिणीचं नुकसान आहे. काय करावं काही समाधान झालंय नुकसान बघा. त्याच्यात घाल स्टॅपलर मार चांगलंच आहे हागीच दर किती नुकसान व्हायलंय काय आहे का त्याचा हिशोब आहे हा. काही हिशोब नाही काही नाही नुसतं डोक्याला ताण झालाय. माझा टाईम कमी झालाय दुकानामध्ये आणि इकडे सर नुकसान व्हायला लागले. आता उद्या कसं यावं तरी लवकर कसं मैत्रीण बघा बघू शकता तुम्ही. मला तर काहीच कळना कसं काय करावं काहीच समजाना झाले. आता उद्या माल घ्यायला जायचं म्हणायला लागले. कधी लिस्ट होईल माझी मालाची. माल संपलेला आहे. भाजीपाला घ्यायला जायचं. डॉक्टर म्हणते आराम करा. आराम कसा करू सांगा. हे एवढा पसारा असा पडलेला राहतं एवढं नुकसान होतं आणि जास्त ट्रेस ठेवू नका म्हणायला डॉक्टर डोक्यावर. आता कसं नाही ठेवू डोक्यावर ट्रेस जास्त. हां हे सांभळे असा हां काय करतो काय माहिती. कुठं काय करतो नाही. ही मॅगी घे तिकडं. ही मॅगी तिकडं गिरायकाला लागते. मॅगी घ्यायची पटापटा लावायची माल. आता उद्या अजून माल येणार आहे. माल ठेवा इकडे जागा नाही राहणार. या बॉक्सात काय आहे हे बघ हे शॅम्पू हेल्ड अँड शोल्डर शॅम्पू आहे हां. बघ 2 पेटे पडलेले बापरे इकडं पण पडला होता बघा मैत्रिणींनो 2 पेटे. हा बघ हा शॅम्पू पहिला शॅम्पू तिकडे होता ना दादा ते तिकडे एक पडलेली वाटतं. या बघा तिकडे एक पेटी पडलेली होती या शॅम्पूची. इकडे एक होती आणि माहीत नाही. तर माझं लक्ष दुर्लक्ष कमी झालं ना माझं दुकानाकडं यूट्यूब चॅनलमुळं. पोरीचं लग्न झाल्यापासून ते सर्व दुकानाचे नुकसान व्हाली माझ्या. काय सांगू आता तुम्हाला. तर चला ठीक आहे आता बघते काय समजत ना. आता स्वयंपाकाला एखादी बाई लावून घ्यावं लागेल मला. तेव्हा मग माझा ना टाईम थोडा तिकडचा 1-2 घंटे जे स्वयंपाकाला टाईम द्यायचा ते इकडं देते. बाकी कामाचं तर नाही ताळमेळ बसत. तर चला ठीक आहे फोन येते मला. क्या बोल रहा है रे क्या. ये बोला भैया के दुकान लेके जाऊंगा. दुकान लेके वहाँ पे कब जाऊंगा मैं. ले भाई एक मिनट आले. मसूर का पाव मसूर कवाचं भाजीपाला घ्यायला निघायचं दुकानातून निघता येत नाही. गिऱ्हाईकं चालू राहते संध्याकाळी टायमाला. नेमकं बाजारात आले एवढा पाऊस आला तर माझा एवढा टाईम वाया गेला. मग त्याच्यानंतर मला डॉक्टरने इंजेक्शन घ्यायला बोलवलेलं होतं. त्यांनी इंजेक्शन घ्यायला सांगितलेले होते. तर मग आता दवाखान्यात आले इंजेक्शन घ्यायला. दवाखान्यातून आल्यावर दुकानात थांबले. मैत्रिणीनं 9 वाजता घरी आले. त्याच्यानंतर स्वयंपाक केला. स्वयंपाकाचा ब्लॉग घेतला नाही. भाजीपाला खूप महाग भेटला. सगळं 20 रुपये पावशेर होतं. तर मैत्रिणीनं माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्यापर्यंत मी नवीन व्हिडिओ असेच टाकत जाईन मैत्रिणींनो. मला होत नाही तरी मी टाकते कारण मला असं वाटतं मी 1.5 वर्षापासून यूट्यूबवर काम करते. यूट्यूब चॅनल सोडून दिलं तर माझी मेहनत वाया जाईल. तर शुभरात्री.